नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मस्त असं कडकडीत ऊन पडत आहे आणि उन्हामध्ये आईस्क्रीम खाण्याची मजा एक वेगळीच असते। दररोजच आपण बाहेरून आईस्क्रीम आणत नाही, तर आज आपण घरच्या घरी विदाऊट शुगर आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर इथं मी 1 लिटर दूध घेतलं आहे। म्हशीचं दूध आहे, फुल फॅट दूध असतं म्हशीचं, म्हणून मी इथं म्हशीचं दूध वापरलेलं आहे। मी इथं दूध गरम करायला ठेवलं होतं अगोदरच। दूध छान असं गरम झालेलं आहे। आता आपल्याला दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आता दूध छान असं उकळत आहे ना, तोपर्यंत आपण इथं साईडला बाकीची तयारी करून घेणार आहोत। तर इथं मी 4 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे। मिल्क पावडर कुठल्याही ब्रँडची घेतली तरी चालते। आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्याच्यामध्ये गरम दूध घालायचं आहे। एकदम जास्त कडकडीत गरम नको आहे, हलकसं गरम झालं की त्या दुधातलं मी सुरुवातीला 1 लिटर दुधामधलं थोडंसं दूध काढून ठेवलेलं छान अशी लम्स फ्री आपल्याला याचं स्लरी तयार करून घ्यायची आहे किंवा बॅटर तयार करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये एकही गुठळी नको आहे आपल्याला। आणि दुधाला सुद्धा छान अशा उकळ्या फुटलेल्या आहेत। मस्त दूध उकळतच आहे। सोबतच मी इथं 2 तासापूर्वी 20 काजू घेतलेले। 20 काजू पाण्यामध्ये, नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि नंतर त्याला थोडंसं पाणी घालून छान असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। ही काजूची पेस्ट सुद्धा मी इथं तयार करून घेतलेली आहे। दुधाला मस्त उकळी आली, थोडंसं एकदा हलवून घ्यायचं दुधाला आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर काजू तुम्ही कमी जास्त घालू शकता, 15ही घातले तरी चालतात, पण मी इथं 20 काजू घातलेले आहेत। याच्यामध्ये ही काजूची पेस्ट घालून याला सुद्धा छान असं शिजवून घेणार आहे मी। एक 5-6 मिनिट याला आणखी शिजवून घ्यायचं आणि ढवळत सारखंच राहायचं आहे, म्हणजे मग कडीने साई वगैरे मलाई चिकटते ती अशी काढत राहायची आहे सारखी आणि छान अशी मिक्स करत राहायची आहे। तर इथं एक 5-6 मिनिट झालेले आहेत काजूची पेस्ट घालून। त्याच्यानंतर मी इथं मिल्क पावडरची जी पेस्ट तयार करून ठेवली होती ती इथं घालून घेतली आहे। हिला सुद्धा आपल्याला एक पुढे आता 7-8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। असं टोटली मी जवळपास 20 ते 22 मिनिट दूध जे आहे ते शिजवून घेणार आहे। म्हणजे जवळपास आपलं 1 लिटर मधलं पाव किलो पेक्षा थोडंसं जास्त दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी तुम्हाला सांगेलच की दूध किती आटवायचं किंवा आटल्यानंतर आपल्याला कसं कळेल की आपल्याला इथपर्यंतच आटवायचं आहे दूध। तर हा जो आपण चमचा फिरवत आहोत ना, याच्यामध्ये या चमच्याला छान कोटिंग येईल चमच्याला। या पद्धतीने तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अशी कोटिंग आली पाहिजे चमच्याला, मग म्हणायचं आपलं परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे दुधासाठी, किंवा इथपर्यंतच आपल्याला दूध जे आहे ते आटवायचं आहे। तर पाहू शकता असं इथं चमच्याला मस्त अशी कोटिंग आलेली आहे। त्याच्यावरती अशी एक आपण लाईन सुद्धा उडवून पाहायची आहे, म्हणजे मग आपल्याला समजतं की हे परफेक्ट असं मिश्रण झालं आहे की नाही। मी तुम्हाला एक त्याच्यावरती लाईन ओढून दाखवणार आहेच पुढे। आतापर्यंत टोटली आपल्याला जवळपास शिजवत आलेल्या दुधाला 25 मिनिट झालेले आहे। दूध शिजवत आहोत आपण। पाहू शकता मी एक लाईन मारल्यानंतर त्याच्यावरती बिलकुल इकडे तिकडे दुधाचं मिश्रण जात नाहीये। आता गॅस बंद करायचा आणि नंतर आपल्याला रूम टेम्परेचरवरती हे दूध जे आहे ते थंड करून घ्यायचं। नंतर आपल्याला याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे 2 तासासाठी। आणि 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे दुधाचं। एकदम परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे, मस्त घट्ट झालेलं आहे। आता याला आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम। तर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे। तर आज आपण बिना साखरेची आईस्क्रीम बनवत आहोत, म्हणजे विदाऊट शुगर आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। तर इथं मी गोडीसाठी गूळ वापरत आहे। अर्धा कप गूळ वापरला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त केला तरी चालेल गूळ। याच्यामध्ये 2 वेलदोड्याची पूड करून घातलेली आहे किंवा पाव टीस्पून वेलची पूड घालायची आहे आणि छान असं मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं आईस्क्रीमसाठी मिश्रण रेडी झालेलं आहे। इथं मी काही आईस्क्रीमचे मोल्ड घेतले आहेत आणि एक कुल्हड घेतला आहे, याच्यामध्ये मी आज सेट करणार आहे आईस्क्रीम। तर एक कुल्फीचे मोल्ड आहेत, त्याच्यामध्ये आज आपण आईस्क्रीम सेट करून घेणार आहोत। तर इथं मी सगळे हे मोल्ड भरून घेतले आहेत आईस्क्रीमच्या बॅटरने किंवा आईस्क्रीमच्या मिश्रणाने। आणि या कुल्हडमध्ये सुद्धा काही बॅटर टाकून घेतलेलं आहे। तर याला वरतून फॉइल पेपर लावून घ्यायचा किंवा एखादा प्लॅस्टिकचा पेपर असा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता मी इथं सगळ्यांनाच या पद्धतीनेच असा फॉइल पेपर लावून घेतलेला आहे। आणि याला काय करायचं, जो कुल्फीचा मोल्ड आहे त्याला आपल्याला थोडंसं चाकूने असं होल मारून घ्यायचं आहे, होल करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला अशी ही आईस कांडी टाकून घ्यायची आहे, जी आपल्या कुल्फीसाठी किंवा आईस्क्रीमला आईस कांडी भेटते ती आपण इथं आईस कांडी लावून घ्यायची।
आता इथं मी एक प्लास्टिकचा यूज अँड थ्रो वाला ग्लास घेतला आहे. मिश्रण राहिलं होतं तर त्याच्यामध्ये मी काही इथं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. याला सुद्धा सेम पद्धतीने फॉइल पेपर लावून घेतलेला आहे. आता आपल्याला आईस्क्रीमला सेट होण्यासाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं आहे. जिथं आपण बर्फ जमा करायला ठेवतो किंवा बर्फ होण्यासाठी ठेवतो तिथं आपल्याला एक 8 ते 10 तासासाठी आईस्क्रीम ठेवून द्यायची आहे किंवा पूर्ण एक रात्रभर त्याच्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आणि नंतर मग 10 तासानंतर काढून घ्यायची आहे. काढल्यानंतर एक आईस्क्रीमचा मोल्ड घ्यायचा आणि त्याला पाण्यामध्ये डिप करून हातावरती थोडंसं त्याचं घर्षण करायचं. ती इझिली आपली आईस्क्रीम किंवा कुल्फी डिमोल्ड होते. पाहू शकता किती मस्त अशी आईस्क्रीम आपली निघलेली आहे मोल्ड मधून आणि किती सुंदर दिसते पाहू शकताय. मस्तच सेम पद्धतीने दुसरी सुद्धा मी इथं आईस्क्रीम मोल्डची कुल्फी काढून घेतलेली आहे किंवा आईस्क्रीम काढून घेतलेली आहे. सेम पद्धत आहे. किती सुंदर दिसते पाहू शकता. घरच्या घरी मस्त अशी स्वस्तात मस्त खूप छान अशी आपली आईस्क्रीम तयार होते. आणि याला थोडंसं डेकोरेशन म्हणून किंवा डेकोरेट करायचं म्हणून मी इथं थोडीशी पिस्ता कतरण आणि बदामचं कतरण वरतून टाकून घेतलं आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. घरच्या घरी अशी बनवू शकता. बाहेरच्या कशी बनवली काही माहीत नसते. आपण मुलांना आपल्या घरच्यांना अशी करून बनवून खाऊ घालू शकता. अशी स्वस्तात मस्त आपली मावा कुल्फी तयार झाली आहे. पाहू शकता टेस्टही एकदम मस्त आहे. इथं मी फक्त आता ह्या ग्लास मधलीच डिमोल्ड करून दाखवणार आहे कारण सगळ्या एवढ्या आईस्क्रीम काय एकदाच खाल्ल्या जाणार नाहीत म्हणून म्हटलं ती बाकीच्या नंतर जशा लागतील तशा खाव्यात. या ग्लासला मी थोडंसं पाण्यामध्ये डीप केलं आणि नंतर याला सुद्धा डिमोल्ड करून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलं. नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. नॉर्मल पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलं की ते इझिली डिमोल्ड होऊन जातं. तर तुम्ही पाहू शकता मी कट करून दाखवल्यानंतर सुद्धा किती सॉफ्टली कट होत आहे. पाहू शकता एकदम टेक्स्चर परफेक्ट असं आलेलं आहे आपल्या आईस्क्रीमला. ही एकदम मस्त अशी मावा कुल्फी तयार होते घरच्या घरी. नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.